कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सुकार मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सुकार मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरि श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। आज जय भीष्म पितामह धर्मराजाला विज्ञान संपन्न मोक्ष सांगताय। विषय कसा असतो, ज्ञान विज्ञान। तर ज्ञान आणि विज्ञान असा संपन्न मोक्ष मिळावा याकरता काय साधन करायचं, तर पहिल्या प्रथम चित्त शुद्ध झालं पाहिजे। असं कोण सांगतं रे, तर म्हणे सांख्य योगी म्हणजेच कपिल महामुनी। चित्तशुद्धीशिवाय मोक्षाचं साधन साधत नाही। आपण सुद्धा संसारामध्ये तुझं चित्त ठिकाणार नाही, काम नीट होत नाही आहे, म्हणजे कर्म चित्त शुद्ध ठेवून केलं पाहिजे। आज सगळ्यांचं चित्त जे आहे ना तर बहिर्मुख झालं आहे, कर्ममुख नाही आहे। जेणेकरून आपल्याला अन्य मार्गानं, आता हे तुमचं बंद केलं आज सरकारने, तिकडेच लक्ष होतं। म्हणजे मंत्रीसारखा मनुष्य मंत्रालयात खेळतो म्हणजे चित्त मंत्रालयात आहे का, नाही, पैसा। आणि असे लोक योगाला बसतात ज्यांचं चित्त शुद्ध नाही आहे ते योग मार्गात येऊच शकत नाही। म्हणून चित्तशुद्धी करता काय अनुष्ठान करायचं आहे, तर सांख्य श्लोक म्हणतात नेत्र रूप, म्हणजे डोळ्यांना रूप दर्शन योग्य झालं पाहिजे। नासिकेला गंध, कानाला शब्द, आणि जिव्हेला रस, आणि त्वचेला स्पर्श। त्वचेला कोणाचा स्पर्श होऊ नये म्हणून अंगाला काय लावायचं, राख, भस्म। कोणतेही रसयुक्त पदार्थ खायचे नाही। काल सांगितलं काय खायचं, तर दूध आणि पाणी, आणि नंतर ते बंद। या प्रकार वायूचा आश्रय, वायूचा आश्रय कसा होईल, तर आकाशस्थ स्थळी बसायचं, म्हणजे वरती छत काही नको। मोहाचा आश्रय, आता हा मोह जो आहे याचा आश्रय कोण आहे जगात, तर तमोगुण। मोहाचा आश्रय कोण आहे, तमोगुण। आणि लोभाचा आश्रय कोण आहे, तर इंद्रियांचे विषय। गतीचा आधार घेऊन विष्णू बल, विष्णू काय देतात, तर बल देतात। इंद्र उदारता देतो, अग्नी आणि पृथ्वी आणि जल। आता जलापासून तेज, तेजापासून वायू, वायूपासून आकाश, आणि आकाशापासून महत्त्व, महत्त्वापासून बुद्धी। बुद्धीच्या आश्रयात 3 गुण आहे, तमोगुण, तमोगुणाचा आश्रय झाला की रजोगुण, आणि रजोगुणातून आश्रय घेतला की सत्वगुण, आणि सत्वगुणाचा आश्रय घेतला की मनुष्य प्रकृतीवर विजय मिळवतो आणि तो नारायणामध्ये स्थिर होतो, त्याला मोक्ष असं म्हणतात। धर्मराजानं दुसरा प्रश्न विचारला, पितामह या शरीरामध्ये कोणते दोष असतात, त्यामुळे शरीर असं उत्पन्न होतं, या संदेहाचं मला समाधान करा। भीष्म पितामह म्हणतात, शत्रुसूदना, काय नाव दिलं बा,
शत्रूला सुद्धा चांगलं म्हणतो असा धर्मराजा. कपिल सांख्य मताने अनुयायी मेधावी विद्वान लोकांनी 5 दोष सांगितलेले आहे. सांख्यशास्त्रामध्ये 5 दोष सांगितले. ते दोष आपल्यात आहे म्हणून आपलं चित्त शुद्ध होत नाही आणि आपल्याला ते तत्व प्राप्त. कोणते दोष आहे तर ते नीट ऐक तू. काम, क्रोध, भय, निद्रा आणि श्वास हे 5 दोष समस्त शरीराच्या मध्ये आहेत आणि याच्यामुळे कर्म वाईट होतं. याला मर्यादा घातली की कर्म चांगलं होतं. म्हणून सत्पुरुष क्षमा करतात म्हणजे त्यांना क्रोध येत नाही. संकल्प करून त्याचा त्याग करतात म्हणून त्यांना काम येत नाही. सत्वगुणामुळे ते निद्रा जिंकून घेतात. खलास. ज्यांना जास्त झोप येते, आता हे आपले मुलं असताना आळस येतो, त्यांना अभ्यास येत नाही, त्याचं कारण काय? सत्वगुण कमी आहे, त्यामुळे निद्रा येते. बऱ्याच लोकांनी पुस्तक धरलं की, ग्रंथ धरला की, माळ धरली की, प्रवचनाला बसले की काय शरीरात अंडरलाईन. मग तो इतक्या दिवस कमी का नाही झाला? तर मार्गस्थ यात्रा बरोबर नाही आहे. कारण मार्ग बरोबर असला तर मनुष्य मुक्कामाला पोहोचतो. काय ज्ञान आहे म्हणून मी सकाळी आता सांगितलं जगूला, नीट ऐका. जीवन चांगलं जगायचं आहे तर तुम्हाला सत्मार्गाचा आश्रय घ्यावा लागेल. जोपर्यंत तुम्ही रजाचा आणि तमाचा आश्रय घेताय. आत्ता मला एकाने सांगितलं, ते दुबईला गेले होते, तर अमरावतीच्या लोकांनी त्यांना सांगितलं की आम्हाला अमरावती ते मुंबई विमान आहे, आम्हाला विमानाचं हे करून द्या. तर ते मागच्या शुक्रवारी जन्माष्टमीनंतर गेले ते, तर विमानच उडेना पाऊस असल्यामुळे. आता त्यांना विमान उडण्यामुळे तिकडे ते हे पाहायला वेळ झाला. रेल्वेला गेले तर रेल्वे पावसामुळे लेट होती, मग इनवा करून गेले तोपर्यंत ते विमान उडून गेले. म्हणजे सरळ जर गेले असते सकाळपासून इनवा करून तर मुंबईला पोहोचले असते, तिथून दुबईला पोहोचले. पण नाही, आम्हाला विमानाची सोय करतं. विमानही गेलं, रेल्वे गेली आणि तिथे पोहोचले तेव्हा विमान उडून गेलं. म्हणजे प्रवास योग नव्हता. किती साधन आहे, पण एकाच साधनाचा हट्ट धरला. पूर्वीचे लोक काय म्हणा, भाऊ 1 तास लवकर निघा ना, काय बिघडतं? हां नाही नाही, आपली गाडी 120 चालते, ऐकणार आहे? ऐकत नाही लोक. घरून इतके उशिरा निघताना कुठेतरी आदळले जातात. तर हे सगळे रजोगुण आणि तमोगुणामुळे ठोकले जातात. अहो नव्या गाड्या घेतात मोरतावर ती ठोकून देतात, कारण हायदार धुल्ला म्हणून चालवतं गाडी. म्हणून नवी गाडी घेतल्यावर मालकाने बसून ड्रायव्हरच ठेवावा, कारण त्याला अनुभव असतो. खाचे खोबरे नवी गाडी ठोकून देतात. असं आहे ते. तर हा रजोगुण जो आहे तो तुमच्यात घुसला की त्याने मावत भाऊ तमोगुण तयार केलाच. आणि तमोगुणामुळे हे सगळं जे प्रदर्शन चाललं आहे हे तमोगुणामुळे चाललं आहे. कोणी काही ऐकायलाच तयार नाही. कोणी कोणाला काही बोलतं. बोलण्याला काही मर्यादा आहे. व्यक्तिमत्व, पद याला धरून काहीतरी बोलावं लागतं. म्हणून ते म्हणतात विद्वान लोक शरीरामध्ये हे दोष काढण्याचे प्रयत्न करतात. एकूण दोष किती आहे? 5. समस्त शरीराच्या मध्ये आहे. सत्पुरुष म्हणून क्षमा करतात म्हणून त्यांना क्रोध येत नाही. संकल्पाचा सोडून देतात म्हणून त्याग जमतो. सत्वगुण ठेवतात त्यामुळे काम होतो आणि सत्वगुणामुळे निद्रा जिंकू शकतात आणि
प्रमाद आणि भय हे त्यांना उरत नाही, कारण ते अल्पाहार सेवन करतात. प्रमाद आणि भय का निर्माण होतं? जेवढा जास्त आहार कराल तेवढं श्वसन मार्ग जोरात चालेल, आणि श्वसन मार्ग जेवढं जोरात चालेल तेवढं भय निर्माण होईल. जेवढा श्वास जोरात चालेल, म्हणून अल्पोपहार, आहार अल्प केला पाहिजे. म्हणून रात्रीचा आहार जड नको, दिवसाचा आहार जड असला तर चालतो, कारण तो कामामध्ये विलीन होतो. आणि त्या जड आहारामुळे प्रमाद, आळस आणि भय या 3 गोष्टी उत्पन्न होतात. आता नवीन याच्याप्रमाणे पोळ्या भाकरी खायचे नाही असं सांगताय. खरं पोळ्या भाकरी खा, पण काम खूप. तुम्हाला कामच नाही तर मग ते भाकरी सुद्धा कुठून पचेल. बरं भाकरी खाल्ली तर मला विसर्जन कडक होतं, मग त्याच्याकरता परत औषध घ्या. मग हे कळायला पाहिजे ना, कारण पातळ पदार्थही गेले पाहिजे शरीरामध्ये, थोडे घट्ट पदार्थही गेले पाहिजे, थोडं तिखटही गेले पाहिजे. पचामिन्नम चतुर्विधम. काही पातळ पदार्थाने पोट भरायचं, हे हलकं होतं शरीर, सरळ होतं. म्हणून हे दोष जातात. बुद्धिमान लोक, विद्वान लोक यामुळे आपलं शरीर हलकं ठेवतात. शेकडो विचित्र हेतू मनात येत नाही, आणि विशेष रूपानं आकांक्षा आणि अपेक्षा मर्यादित राहतात. आकांक्षा आणि अपेक्षा, कारण हे जग आकांक्षा आणि अपेक्षेने जर्जर झालंय. काय झालंय? जर्जर. एका मित्राला 3 लाख पगार असू शकतो आणि दुसऱ्या मित्राला कमी असू शकतो, पण मित्राची आई त्या 3 लाख तुला का भेटत नाही हे त्या मुलाला सांगते. आता दोघांचं शिक्षण सारखं आहे, पण काम करण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. म्हणून जो भरभर काम करतो हा भरभर करायला जातो, तो चुकून जातो, कारण आळस आणि प्रमाद आहे. आळस प्रमादाने माणसाचं चित्त स्थिर राहत नाही आणि कामामध्ये नेहमी गडबड गडबड घोटाळे. असं आहे. अनेक विषय डोक्यात असल्यामुळे कामावर जाईपर्यंत ते विषय राहतात आणि मग तिथे गडबड होऊन जाते. म्हणून शरीराला जो विषय सोडला तसं सोडून द्यायचं आणि जिथे काम आहे तिथं तो विषय डोळ्यासमोर आला पाहिजे. पण मनुष्याच्या मनामध्ये आसक्त वृत्ती असल्यामुळे तो फक्त विषयाचं चिंतन करतो, कामाकडे लक्ष देत नाही. कार्यरत राहिलं पाहिजे मनुष्य. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे 2014 पासून 2025 पर्यंत त्या माणसाने रजा घेतलेली हा असं आहे. विश्रांतीत नाही. काय कारण असेल? आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. कमी ताण आहे का? नाही. कार्यरत मनुष्य कार्यरत पाहिजे. कार्यरत झाल्यानंतर माणसाची बुद्धी चलित राहते. आळस प्रमादाने बुद्धी मंद होत जाते, उत्साह वाटत नाही. तरुण लोक म्हणतात थकवा आला. आता खरं थकव्याला काय झालं काही कळत नाही, कुठून आला. आळस आला. जेवण झाल्यावर आळस देतं बरं. आळस आणि प्रमाद. आळस भय दूर त्यागावे आची सुबोध गुरुचा. म्हटलं का रे तू गोंदवलेकर महाराजांचं पुस्तक वाचतो ना, असं कसं काय आळशी कार्यरत
राहिलं पाहिजे म्हणून. हल्ली लोक कार्यरत कमी राहतात. कर्मणूक सुद्धा एक थोड्याशा गोष्टी करताय. म्हणून ते म्हणतात संसारामध्ये अशी अवस्था आहे, संसार जसं समुद्राला फेस येतो, फेस पाण्यालाही फेस येतो, काही वेळा जोरात व्हायला गेलं तो फेस किती वेळ टिकतो, अगदी क्षणामध्ये विसळून जातो. तसं माणसाचा आळस गेला पाहिजे, क्षणात झटकून टाक. जसं केळ खाल्लं की साल मनुष्य पटकन फेकतो, त्याप्रमाणे जर तुम्ही त्या आळसाला टाकलं नाही ना की नाश होतो. म्हणून व्यापक ज्ञानाच्या प्रवाहाने मनुष्य हा शुद्ध होत जातो आणि अंधकार नष्ट होतो. वर्षकालामध्ये जसे थेंब थेंब पाणी सुद्धा शरीराला आणि भूमीला आनंद देतं, असे थोडे थेंब पडले तरी पृथ्वीचा वास येऊन जातो, मातीचा वास सुटतो. लोक म्हणतात कसं वाटतंय, प्रसन्न. आता काय झालंय की पाऊस पडून सुद्धा गरम होत आहे. तर पृथ्वी आणि हे ग्रह हे असे मर्यादेपेक्षा जवळ आले, कारण ती गती आहे, ती कमी जास्त होऊ शकते. म्हणून एका दिवशी 2 तिथ्या येतात, त्या पृथ्वीच्या गतीवर येते. काल अमावस्या होती, किती वाजता लागली, आज किती वाजता संपली, ती गती धरावी लागते त्याला. तो सूर्य आणि चंद्र हे अमावस्येला अंधारात येतात. ते आले की लगेच प्रतिपदा सुरू होऊन जाते आणि हे लक्षात आलं पाहिजे. आता उद्याच चंद्र दिसेल, उद्या चंद्रदर्शन होईल. तसा पाडवा आता लागलाय, लोक उद्या पाडवा लावले की बीजेला बरोबर चंद्र येईल, कारण 2 दिवस कुठे गेला तो, या कक्षेच्या पलीकडे गेला. म्हणून द्वितीयचा चंद्र, मग नंतर चंद्र राहील तुमच्या त्या कक्षेच्या पलीकडे गेलो. अमावस्येला तो कक्षेच्या पलीकडे जाईल म्हणून तो दिसत नाही. काही गावाला ग्रहण दिसतं, काही गावाला दिसत नाही. त्याचं कारण तो त्यांच्या कक्षेत आहे, ती सावली पडत. पहा तुम्ही आता हे ग्रहण दिसणार आहे, पौर्णिमेला ग्रहण आहे भागवताच्या, रात्री 9 वाजून काही मिनिटाने लागेल आणि रात्री सुटेल. 3 तास 37 मिनिटाचं ग्रहण आहे. पूर्ण चंद्र काळा होईल, पृथ्वीची सावली त्याच्यावर पडेल. म्हणून हे दिनमान गतिमान. अजून पहा 6:45 सूर्यास्त होणार, म्हणजे 6:45 होईल तो उदय. ज्या वेळेला दिला आहे त्यावेळेस तो उदय होईल, पण तो कक्षेच्या पलीकडे येतो म्हणून उष्णता वाढली, उकडतच. कारण ही गती आहे, त्याला काय कोणती गती म्हणता, कालगती, कालाची गती आहे. आणि त्याला हे उपद्रव. आता पीक खराब होऊन गेलं, सगळं चांगलं टिकलं होतं. जिकडे थोडं पाऊस पडला आहे तिकडे पीक चांगलं आहे, जिकडे भरपूर पडलं तिकडे नाश. मग काल गतीने उत्पन्न कमी झालं, असं आहे. आता आपण असं म्हणू बा पुढच्या हंगामात की कसर निघून जाईल, पण पुन्हा जर फेब्रुवारी जानेवारीत पाणी पडला तर पुन्हा काल. म्हणून ते म्हणतात सुखहीन परिधान नष्टप्राय होतो. किचडामध्ये फसलेला हाती जसा बाहेर निघाला त्रास होतो, कारण तो किचडामध्ये कशामुळे गेला आहे, रजोगुणामुळे. कारण तिथे हत्ती नाही होती म्हणून गेला, आणि मग त्याला तमोगुण झाला.
मोहामुळे मनुष्य खिचडात, मोहामुळे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात विवेक रूपी शस्त्रानं आसक्तीला दूर केलं पाहिजे. मग या रजोगुणाची आणि तमोगुणाची संतती सांगितली आहे. अविवेक आणि तामसी वृत्ती, एक पुत्र आणि एक कन्या. आणि विवेक रूपी शस्त्रानं राजस आणि तामस यांचं छेदन केलं पाहिजे. तेव्हा सात्विकता निर्माण होते आणि त्यामुळे स्पर्श इंद्रिय हे देहाश्रयीत राहत नाही. जे आपले इंद्रिय स्पर्श करायला उत्सुक असतात ते रजोगुणामुळे आणि तमोगुणामुळे जास्त आश्रयित राहत नाही, म्हणजे आसक्त राहत. त्यामुळे संसारात दुःखरूपी जल त्यांना जास्त भोगावं लागत नाही. संसार सागरात ज्ञानरूपी नौका ही तरुण जाण्याला कारण ठरते आणि जन्म मृत्यूच्या बंधनातून पार नेते. जसं आकाश निर्मळ झालं की माणसाला आनंद होतो, तसं चित्त शांत झालं की मनुष्य आनंदाने जातो. म्हणून कशाकरता जगलं पाहिजे? परमार्थाकरता. आपण कशाकरता जगतो? नातवाच्या लग्नाकरता. माझ्या डोळ्यासमोर एकदा झालं, अरे तू गेला तरी ते लग्न होणार आहे, त्याला संतती होईलच. म्हणून ईश्वराच्या मर्जीनं जो होणारा संसार आहे, आपण जरी किती केलं तरी त्यांचं प्रारब्ध काही करत नसतं. हे लक्षात आलं पाहिजे की प्रारब्ध आपल्या हातात नाही. आपण जरी नीट घडवलं तरी त्यांचं प्रारब्ध ऐन वेळा त्यांना ती बुद्धी देऊन देते. आता हे विचित्र कामं करताना हे लोक, यांना माहिती असतं हुशार आहे, ज्ञानी आहे, पण ती बुद्धी ते विचित्र काम करायला लावून देते. ते कर्म त्यावेळेला तिथे उभं राहून जातं. म्हणून सत आणि असत, सत्कर्मात झटत राहावं, असत्कर्मात सावधान राहावं. सावधानता ही अत्यंत महत्त्वाची आहे. काल सांगितलं, काल आणि आजच्या प्रवचनामध्ये, की देव प्रकट झाला आहे हृदयात कसं समजेल? तर संतांच्या चरित्रामध्ये त्याचे अनुभव येतात. जेव्हा गुर दाटून येईल, कंठ दाटून येईल, डोळ्यातून अश्रू येतील. पहा तुम्ही, संसारिक दुःखाच्या वेळा अश्रू ताबडतोब येऊन जातात. जेवण जात नाही तुम्हाला, म्हटलं काय झालं? नातू पडला. आई जेवणाच्या वेळेला पडला, नंतर पडला असता तर चाललं असतं. हे संसारिक दिवस असतं. नंतर पडायला कशाला पाहिजे? असं आहे. हे जे कर्म आहेत ना, कर्म आणि धर्म हे दोन्ही नीट सांभाळले पाहिजे. जेव्हा आपण धर्म सांभाळू तेव्हा कर्म नीट होतं. धर्म नाही सांभाळला तर कर्म नीट नाही. कर्म आणि धर्म दोन्ही शब्द सारखे आहेत. धर्माला धरून कर्म झालं पाहिजे. म्हणून सांख्य योगी पाप पुण्य रहित राहतात. म्हणून हे जे लग्न साधू आहे यांना पाप ना पुण्य. आपण म्हणतात त्यांनी चिडू नये. ते चिडता म्हणजे क्रोध नाही करत, चिडून तुम्हाला पळवून देतात. जसं आपण कुत्र्याला हाकलताना मोठी आरळी मारतो म्हणजे तो रस्ता धरून येतो. गाड मारून बाबरा आरळी, तो रस्ता धरणारच नाही. असं आहे. बकरीला आकडून पहा, तमोगुणी प्राणी दणक्याशिवाय जात नाही. तसे हे तमोगुणी गुणातले इंद्रिय जे आहे त्यांना फटका बसल्याशिवाय ते ऐकत नाही.
म्हणून ते म्हणतात नारायण देव निर्विकार आहे, निर्गुण परमात्मा आहे, म्हणून नारायणाचंच ते ध्यान करतात. ओम नमो नारायण. निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणून सांख्य लोक नारायणाचं ध्यान सांगतात. शंकर सुद्धा नारायणाचं ध्यान करतात आणि नारायण शंकराचं म्हणजे ज्ञानाचं ध्यान करतात. शंकर सगुण स्वरूप आहे आणि नारायण निर्गुण स्वरूप आहे. म्हणून नारायण आकाश आहे आणि शंकर जल आहे. जल आणि आकाश यांचा घनिष्ठ संबंध आहे. आकाशाने आकर्षण केल्याशिवाय समुद्रातलं नदीतलं जल हे बाष्पीभवनात होणार नाही. विज्ञान सुद्धा मोठं चकित होऊन जातं की काय क्रिया आहे निसर्गाची, ते त्याला निसर्ग म्हणतात. की कशी क्रिया होते. आता आपण AC लावतो ना, हे आपल्याला गार वाऱ्यावर सोडतो, पण बाहेरचं वातावरण खराब करतं ते, म्हणजे दूषित आहे की नाही. त्याच्याची पंखा काय आहे, कारण त्याच्यातून पाणी तयार होतं बरं. त्या मशीनमध्ये आपण पाणी टाकत नाही AC मध्ये, पण त्या बाष्पीभवनाच्या योगाने पाणी तयार होतं आणि खाली पाईपातून पाणी तयार होतं. म्हणजे काय क्रिया होत असेल तिथे, कोणता वायू एकत्र येत असेल. जर शुद्ध प्राणवायू असता तर पाणी खराब झालं नसतं. समुद्राचं पाणी खारट आहे, त्याचं बाष्पीभवन गेल्यावर ढग होतात आणि ढग वरती गेल्यावर अहंकारी होतात. म्हणून इंद्र त्यांना व्रज मारतो आणि मग पर्जन्य पडतो. लवकर पडत नाही ते ढग. म्हणून इंद्र ही ढगांची जलाची देवता आहे. जल विष्णू आहे, पण ढगातून पडलेलं पाणी शिव आहे. जल विष्णू म्हणजे आकाशाकडे ढग जातात, पण आकाश आणि ढग यांच्यामध्ये खूप अंतर असतं. म्हणून ते म्हणतात की सांख्य योगी लोक उत्तम गतीला जातात, त्यांचं ज्ञान समान असतं, दुसरीकडे जात नाही, म्हणून तो उत्कृष्ट मानला आहे. ध्रुव हा पूर्ण सनातन आहे, त्याचं प्रतिपादन केलं आहे. म्हणून ब्रह्म मध्य याच्यात अंतर आहे, शाश्वत याच्यातही अंतर आहे. मनीषा पुरुषाला कथन करते. आपली जी मनीषा आहे, मनाची इच्छा, या आशा, ही आपल्याला सगळं कथन करते. मग आसक्त मनीषा म्हणजे संसारात आणि अनासक्त मनीषा म्हणजे परमात्मा. अनासक्त जेव्हा विषय होईल त्याच वेळेस तो परमात्माकडे वळतो. आणि आसक्त वृत्ती किती केलं तरी संसाराकडे वळते. म्हणून ते म्हणतात की ब्रह्म मध्य आहे, अनंतरहित आहे आणि द्वंद्व हे शाश्वत नाही आहे. म्हणून कुटस्थ आणि नित्य दोन विषय आहेत. जगाची उत्पत्ती आणि प्रलय हे विकार आहे. उत्पत्ती सुद्धा काय, विकार, आणि नाश विकार. म्हणून महर्षींनी आपल्या शास्त्राची अशी प्रशंसा केली आहे की समस्त ब्राह्मण देवता हे शांत चित्त आहे. देवता आणि ब्राह्मण यांचं चित्त शांत पाहिजे, कारण अनंत आणि अच्युत हे परब्रह्माची प्रार्थना करतात, म्हणून त्याची स्तुती करतात. मग परमेश्वराच्या स्तुतीने काय होईल, तर चित्त शांत होईल. समवी चित्ता दत्ता शांत होई गुरुदत्ता, मम चित्ता समवी आता. ही जी पद आहे ही वारंवार ऐकल्याने परिणाम होऊन जातो. आपण जर असं डोळे लावून शांत बसलो ना, अशी जी ही पदं आपल्याला ऐकायला मिळाली की चित्त पाझरायला लागतं, प्रेम उत्पन्न होतं, डोळ्यातून घळघळ राहतं. म्हणून आम्ही सगळ्या लोकांना आता सोपा उपाय काय सांगतो की तुला भय वाटतं ना, काल भैरव स्तोत्र लावत राहा, ऐकत राहा, भीमरूपी ऐकत राहा. कारण वाचताना माणूस काय करतो, पाठ आहे पाठ आहे पाठ. आता तुम्ही ही उपासना मोठ्याने म्हणता म्हणून नीट होते,
एकटा माणूस बसला ना, पाठ आहे उलट होते. ते मंद गतीनंच म्हटलं गेलं पाहिजे, मनातलं पाठ असलेलं सुद्धा. मंत्र सुद्धा जर तुम्ही गतीत म्हटले तर त्याचा आनंद येत नाही. ते त्या वृत्तातच म्हटले पाहिजे. घाईत म्हटलं तर उपयोग नाही होणार. कारण याचे जे स्वर आहे, जप सुद्धा शांत म्हटला पाहिजे. बरेच लोक म्हणजे एक वेळा राम म्हणतात, 2 मणी ओढतात, माळ लवकर नाही होणार. थांबावं लागेल. तिथे गाठ मारली आहे तर तो शांत चित्तानेच म्हटला पाहिजे. पूर्ण राम शब्द झाला पाहिजे ना. राम 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 नाही परिणाम होणार. म्हणून अष्टोत्तर का सांगितलं तर शरीराच्या 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000ला हे 108 पूरक आहे. मग त्यांचं जास्त चिंतन आहे, त्यांना सहस्रनाम आहे. म्हणजे रोज किती जप झाला पाहिजे? 1000. म्हणून आपण जरी 13 माळा करत असलो तर त्याच्यातल्या 3च व्यवस्थित होता. असं आहे. जेवढे अक्षर आहे तेवढे लक्ष सांगितले आहे मंत्राचे. जपाने मनुष्य स्थिर झाला पाहिजे. बरेच लोक जप करतात पण चंचलच राहतात. कारण जन्मातलं पाप हटत नाही म्हणून चंचलता जात नाही. म्हणून ते म्हणतात की ही मनीषा जी आहे ही स्थिर होऊ देत नाही माणसाला. राजा महात्मा पुरुष वेदामध्ये आणि योगशास्त्र तथा पुराण इथे नाना प्रकारचे उदाहरणं दिलेले आहेत. पुराणामध्ये सुद्धा सांख्य सांगितलं आहे, शुद्ध ज्ञान सांगितलेलं आहे. नाही असं नाही, पण ते सांगताना सांगता आलं पाहिजे. जगात अर्थसुद्धा शास्त्र आहे. अर्थसुद्धा शास्त्र आहे. म्हणून या संसारामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष असं सांगितलं आहे. अर्थाला प्राधान्य दिलं आहे पण अधर्माच्या अर्थाला दिलेलं नाही. आता कलियुगात काय झालं आहे? अधर्माला प्राधान्य दिलं आहे. अधर्माच्या द्रव्याला प्राधान्य दिलं आहे. आणि अधर्माच्या द्रव्याला प्राधान्य दिल्यामुळे ती परिस्थिती बदलते. म्हणून मन आणि इंद्रिय यांना संयमानं उत्तम बल येतं. मनाला आणि इंद्रिया नको रे मना, मनाला सांगितलंय. मग उत्तम बल आल्यानंतर माणसाला काय प्राप्त होतं? तो स्मुक्ष ज्ञान. इंद्रियांना उत्तम बल झालं, इंद्रियांना संयम ठेवलं की स्मुक्ष ज्ञान प्राप्त होतं. म्हणून हे सायंटिक लोक, हुशार लोक अगदी कमी बोलतात. आपल्याला कमी बोलणारा डॉक्टर चालत नाही, पण डॉक्टरने काय केलं पाहिजे? तो माणसाचं लक्षणं ओळखतो. आता हा बोलतो कसा, रोगी सांगतो कसा, त्याच्यावर त्याचं लक्ष असतं. म्हणून तो केंद्रित होतो. असा बोलू देतो आपल्याला. मग हळू त्याच्यातला एकच दोष विचारतो आपल्याला आणि मग त्याला तो सिद्धांत देतो. विद्वान लोकसुद्धा, हुशार ऑफिसरसुद्धा म्हणतात तुमचं म्हणणं सांगा. तो ऐकत असताना त्याची बॉडी लँग्वेजसुद्धा लक्षात घेतो की हा बोलताना कसा चलबिलचल करतोय. एखादा माणूस जर असं खिच्यात हात घालून बोलत असेल तर साहेब लगेच म्हणतो की हा आगाऊ ठिकरं असं आहे. असा जोर देऊन बोलत असेल तर हा नक्की खोटं सांगतोय. अशी तिची बॉडी लँग्वेज असते तिची.
शिक्षक सुद्धा जो मुलगा असं सांगतो काल मी पडून गेलो आणि माझी आई गावाला गेली होती, शिक्षक खोटं आहे सर, मी अभ्यास केला नाही, माझं चुकलं बस, असं तो म्हणतो. त्याला म्हणतो बस, ते असं असतं. ज्याने बळीजाव दाखवला संपलं. हे लक्षात आलं पाहिजे. माणसाच्या बोलण्यावरून चालण्यावरून. आता आम्ही नाही काय अरे म्हटलं ते पंचांग ते मत म्हणजे घाबरत तो माणूस पंचक विचारायला आला. खरं ते तिघांची बडबड आणि चालण्याच्या गतीत फरक असतो. ज्याची वस्तू गेली तो सुद्धा जोरात येतो. तेव्हाच कळून जातं याचं काहीतरी हरवलेलं आहे. आणि जे येऊन उभे राहत लवकर विचारत नाही हे हरलेले आहे असं ओळखावं लागतं. हा गंमत पाहतोय काहीतरी आणि मग ते पाहून विचारतो कुंडली लागेल का, म्हटलं हारलेला असतो तो. हे दुसऱ्याच विचारात असतो, दुसरं दिसतं. म्हणून ते म्हणतात की स्मोक्ष ज्ञान होतं. आणि स्मोक्ष ज्ञान म्हणजेच तप सांगितलेलं आहे. सांख्यशास्त्रामध्ये यथार्थ वर्णन केलं आहे. सांख्यशास्त्रज्ञानी शरीर त्यागाच्या पश्चात ब्रह्मात प्रवेश करतात. त्यांचं ब्रह्म हे केंद्र आहे. सांख्य ज्ञान अत्यंत विशाल आहे आणि परमप्राचीन आहे. धर्मराजा ते महासागरासारखं आहे. महासागरासारखं ते आगाध आहे, निर्मल आहे, उदार भावना परिपूर्ण आहे. म्हणजे ते ज्ञान कोणालाही प्राप्त होईल पण क्रमाने यावं लागेल. अप्रेम आहे. ज्ञानी लोक भगवान नारायण परम पुरुषाला धारण करतात. मी तुम्हाला मागे एका संन्यासाचं उदाहरण सांगितलं. हा संन्यासी जयकिशनवाडीमध्ये राहत होता. त्याचे भाऊ त्याचे आणि बाबा जयकिशनवाडीमध्ये भिक्षा मागायला जातात. तर बाबा इथे आहे हे त्याला नागपूरला एका विवेकानंद संन्याशाने सांगितलं होतं. तर त्याने आपल्या भावाला 12 वर्षानंतर कोणामार्फत फोन केला की मी जळगावला चिमुकले राम मंदिरात सकाळी 7 वाजता येईल, तुम्ही कुटुंबीय मला भेटायला येईल, तिथे आपले बाबा बसलेले आहे, जय जय रघुवीर. असं त्याने नागपूरहून फोन केला भावाला. जसा फोन आला तसं ते कुटुंब सगळं बाबांना भेटायला आले. बाबा आमच्या भावाचा पत्ता तुम्हाला माहिती होता आणि इतक्या वर्षात तुम्ही सांगू नये. तो घरातून निघून गेला, 12 वर्ष झालं. बाबा म्हणे कोण रे? म्हणे माझा भाव तू गेला आहे मला माहिती आहे, पण आता तुम्हाला इथे येऊन आता 5-7 वर्ष झाले, मला काही माहीत नाही तो कुठे. तुमचं नाव सांगितलं म्हणे की उद्या सकाळी 7 वाजता बाबा तिथे तीर्थ वाटतात, तिथे मी बसलेला राहील संन्यास वेळात, तुम्ही घरून येऊन भेटा. बाबाही आश्चर्यचकित पडले. तो जसा आला असं चढायला लागला. बाबा पुढे आला, ए मूर्खा इकडे म्हणे. बाबा म्हणाले त्याला, कारण बाबा त्याला जेव्हा तो भिक्षा घालायचा तेव्हा रडायचा. तर बाबा त्याला म्हणे, हे मूर्खा रडतो का? तो बाबा त्या दिवशी तसंच बोलला. तो संन्यासी असून पळत आला की बाबाने त्याला जवळ बसवलं, त्याच्या पाठीवरून हात धरलं. तोपर्यंत ते कुटुंब त्याचं घाईतच होते ना की 12 वर्ष झाले भेटलेला नाही. बरोबर भेटला आणि मग त्यांचा तो जो प्रसंग होता की 12 वर्षानंतर आपला घर, मग हे म्हणे घरी चाल, येणार नाही. आणि तू जेवशील का? म्हणे बाबांना फळं खाईल आणि गाडीने निघून जाईल. तुमचे फळं पण नको, तुम्हाला भेट द्यायला पाहिजे म्हणून आलेलं. असं नसतं सांग. असं समर्थ सुद्धा घरून निघून जाणार होते आईला दृष्टी दिल्यानंतर. आई म्हणे का रे?
माझ्या पोटी जन्माला येऊन तू ज्ञानी झाला, मी तशीच राहील. आणि मग सांख्यशास्त्र सांगायला समर्थ 4 महिने घरी राहिले. आई गेली, म्हणजे ज्ञान गेलं, आता तुला ज्ञान गेलं म्हणे मी. कपिल गीता सांगितले, मग समर्थ निघून गेले. ठेवायला सुद्धा नाही अनुभव, कारण पुन्हा मोह, कारण वहिनीने ओळखलं नव्हतं. मग एक शब्द थट्टेत वापरला समर्थांनी वहिनीला, आणि मग त्या जगात आला. तुम्ही आहे? नाही हो, आईला सांगा मी आलो आहे नारायण. कारण ते कठीण असतं ना, ते तितकी ती तितिक्षा सहन करावी लागते. ते परम स्मुक्ष ज्ञानात निघून गेलेले असतात. त्याच्याकरता आपल्याकडे एक अभंग आहे, विरक्तस्य तृणम भार्या निस्पृह तृणम जगत, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. कोणीच आवडत नाही त्यांना, कारण ते त्याच्या पलीकडे स्मुक्ष ज्ञानामध्ये निघून गेले, विसरून जातात. पण त्यांना कुठेतरी स्नेह ठेवावा लागतो, कारण माणूस जगतो तो स्नेहावर. मग त्यांचा स्नेह कुठे जातो? त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. याचा प्रसंग रामकृष्ण परमहंस विवेकानंद, जेव्हा रामकृष्ण हंसांना एवढ्या ह्याच्यात व्याधी होती, हे सगळे मठामध्ये जेवायला बसले होते विवेकानंदासहित, तर रामकृष्ण परमहंस पाणी आणि भांडं घेऊन उभे होते बाहेर. जो आला त्याच्या, मी महाराज हे काय करायचं? हे तुम्ही शेवटच्या दिवशी करायचं. नाही व शिष्या नाही व गुरु. जाताना जगात कोणी कोणाचं गुरु नाही आणि कोणी कोणाचं, म्हणजे ही सुद्धा ममताने ठेवली रामकृष्ण परमहंसाने. आणि शरीर जर्जर झालेलं होतं, आणि तशा अवस्थेत ध्यानाला बसले. क्लास विवेकानंद सुद्धा तशा अवस्थेत बसले, अल्पवयामध्ये, हिमालयामध्ये. एकादशी होती पौष महिन्यातली, सगळ्यांना भगर खाऊ घातली आणि प्रत्येकाच्या हातावर पाणी घातलं. मग त्यांना कळालं की शेवटचा दिवस आला. मग ढाळ ढाळ काही नाही, सोडून दिलं सगळं. नैव शिष्या नैव गुरु, हे विसरायचं आहे. आपण केलेली कमाई, पैसे, सोनं सगळं आठवतो, म्हणून परत यावं लागतं. पैशाचा सदुपयोग करत राहिलं तर ते चित्तामध्ये राहत नाही. पैशाचा भोग विषय करत राहिलं की, काल सांगितलं ना की पती आणि पत्नी आहे, की आता हे जाणार आहे, तर तुम्ही शांत राहा, मी तुमच्या मागे अगदी आनंदाने राहील, असं सांगितलं की मनुष्य हे होतो. माणसाने पत्नीला सांगितलं की तू जा, मी अगदी शांत राहील, चांगला राहील, बस बाई. कारण परस्परांचा भाव राहणं हे धर्म आहे. तो काय आहे? धर्म आहे. किंवा माझ्या मागे यांचे हाल होतील, किंवा माझ्या मागे हिचे हाल होतील, हे कल्पना. अकस्मात निघून गेले दोन्ही तर ती गोष्ट येणार नाही, पण थोडेसे व्याधीग्रस्त असले तर ते विचार येणं साहजिक आहे. दामाजी पंत घ्या ना, म्हणे तुम्ही मला कोणाच्या भरोश्यावर सोडणार? चाल म्हणे, असं काय भरोश्यावर सोडतो तुला की विचारणं. म्हणून पंढरपूरला घेऊन आले. दामाजीला अटक झाल्यानंतर पत्नीला पांडुरंगाला सांगितलं की बस देवा तुम्ही सांभाळा. आता देवाला सांभाळायला सांगितल्यानंतर देव तिच्या नातेवाईकांना बुद्धी देईल का नाही ही सांभाळ म्हणून. कसं सुंदर आहे. पण चमत्कार असा झाला की दामाजी परत आले आणि मग पती पत्नी पंढरपुरातच राहिले. असं आहे. पण कोणाच्या भरोश्यावर सोडलं? देवाच्या. आपल्याला सुद्धा पोरांच्या भरोश्यावर सोडल्यानंतर पोरं वागवतील की नाही पुढे याची काय गॅरंटी आहे? वृद्धाश्रमात टाकून देतील. असे काही म्हातारे की टाकून गेल्यापासून पोरं भेटायला येते, ते मंदिरात सांगतात एक दिवस तरी येऊ दे रे. असं आहे.
तरी मोहदात नाही, खायला आहे, प्यायला आहे, कपडे लत्ता येतं, तरी काहीतरी उचलूनच घेता परत आणि खेळ. असं आहे. तर त्यांना बोधक मिळायला पाहिजे तिथे काहीतरी, की काय कसं सुटाल तुम्ही याच्यातून. सोय झाली म्हणून ते मुक्त होतील असं नाही आहे. त्यांना बोधक पाहिजे, समजवलं पाहिजे की ते बसता तर काही ऐकत बसा, वाचत बसा, जप करत बसा. ते इथून काड्या घेऊन जातात, तिथे पापड भाजायला पाहतात. तिथल्या म्हटलं नाही घ्यायच्या काड्या, कारण ते इंद्रिय कसे बघा, तिकडे कुठे नाही, तर इथून काड्या न्यायच्या. बरं आता एकाने नेलं म्हणजे तिथे गोंधळ होईल गेले. 60-70 लोक ते कोणाकोणाला काय काय पुरवतील, पण हे इंद्रिय गुच्चूप बसू देता काय. इंद्रियों के घोडे संयम में पडे, नाही तो अडे तो अडे. म्हणून धर्मराजा, पुरातन विश्व भगवान नारायणानं आईला सांगितलेला तुला सृष्टीच्या उत्पत्तीचा आणि संहाराचा सगळा कथाभाग सांगितला. तू सुद्धा संहाराकरता अवतरलेला आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाना ठेविला कर, वडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय